प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. प्रियांनो, आज माझ्या मनामध्ये काही आयडिया नव्हती, काही मनामध्ये ठरवलं नव्हतं. मी आज शक्यतो रेस्ट घेण्याच्या संदर्भामध्ये मी होतो, परंतु 5 वाजता देवबाप्पाने मला अचानकपणे दाखवलं. आणि जेव्हा पण देवबाप्पा अचानकपणे मला कुठली गोष्ट दाखवतो ना, मी देवबाप्पाच्या शब्दाचा इन्कार करत नाही. आज आमच्या ताईंचा बर्थडे आहे हे मला माहिती नव्हतं. समीक्षा बाळाच्या हातात केक पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. म्हणलं अरे बापरे, बर्थडे म्हणलं आज कोणाचा तरी. प्रियांनो, देवबाप्पाची सहभागिता सेवकाच्या द्वारे एखाद्या परिवारामध्ये अशा विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेव्हा होते ना प्रियांनो, तेव्हा स्वर्गात मोठा जल्लोष आणि सर्वात मोठा आनंद स्वर्गामध्ये केला जातो. हवेमुळे पडतंय. हवे लाईट नाही ना, हवेने पडतंय ते. पकडून ठेव, पकडून ठेव. तुम्ही धरून राबलं बाहेर येणं, त्याच्यामुळं ते वाऱ्याच्या झोकाने हे होत आहे. समीक्षा बाळवचन वाचायला नाही. जेव्हा सेवकाच्या द्वारे एखाद्या परिवारामध्ये देवबाप आपली इच्छा आत्म्याने आणि खरेपणाने जेव्हा पूर्ण करण्याच्या इच्छेमध्ये असतो ना प्रियांनो, तेव्हा स्वर्गामध्ये सर्वात मोठा आनंद केला जातो. प्रियांनो, इतका आनंद स्वर्गामध्ये केला जातो ना दूतांच्या समूहाने, की तो आनंद आम्ही शब्दाने सुद्धा व्यक्त करायला समर्थ नाही. परंतु देवबाप्पाचा आत्मा जेवढा आपल्याला बोलण्याची इच्छा प्रगट करतो, तेवढं सेवकाच्या मुखातून तुम्ही ऐकता. प्रियांनो, ही घटिका, हा समय सर्वात आशीर्वादित समय आहे. कारण सेवकाला माहिती नव्हतं की आज या परिवारामध्ये सिस्टरांचा वाढदिवस आहे म्हणून. मी फक्त उद्याची आमचं उद्या प्रभू भोजन आहे, त्यामुळं मला उद्या यायला वेळ मिळतो न मिळतो, त्यामुळं मी म्हटलं जावं किंवा नाही जावं प्रार्थनेला. मनात म्हणलं रविवारच्या दिवशी देवबाप दाखवीन मला, परंतु देवबाप्पाने संध्याकाळीच दाखवलं. उद्याची योजना देवबाप्पावर आहे. काय सकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस माझ्याकडून देवबाप करून घेईन त्याची सेवा. पण देवबाप हा सेवकाशी बोलतो ना, हे महत्त्वाचं आहे. प्रियांनो, ज्यांचा संपर्क प्रभूबरोबर आहे आणि ज्यांचा संबंध प्रभूबरोबर ज्यांचा आहे, तेच प्रभूच्या सान्निध्यामध्ये प्रभूच्या योजनेप्रमाणे प्रभूची इच्छा पूर्ण करणारे असतील. म्हणून प्रियांनो, प्रभू जर या ठिकाणी आलेला आहे तर त्याचं आगत स्वागत आपण प्रार्थनेच्याद्वारे करूया. तो आलेलाच आहे, त्याने सर्व गोष्टी आपल्या हातात घेतलेल्याच आहे. फक्त आपण त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही देवबाप्पाने करावं, यासाठी आपण प्रार्थनेच्या माध्यमातून देवाकडे विनंती करणार आहोत. आणि या विनंतीला समीक्षा प्रभू समोर आणील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 तो सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराजा. हो ईश्वराजा, तो आम्हा सर्वांना आतापर्यंत सांभाळलं, त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते ईश्वराजा. हो ईश्वराच्या आजची भक्ती तू तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर. हो ईश्वराच्या पाक साहेब जो संदेश सांगते ईश्वराच्या, हो ईश्वराच्या तो संदेश तो आशीर्वादित आणि आशीर्वादित असं कर. हो ईश्वराच्या हा संदेश जे कोणी ऐकतील त्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचा असा कर. हो ईश्वराच्या, आम्ही सर्वजण इथे तुझ्या स्तुतीसाठी बसलेलो आहे ईश्वराच्या. आम्हाला सर्वांवर
विपुल आणि विपुल असा आशीर्वाद पाठव ईश्वराजा. ईश्वराजा, आज मम्मीचा वाढदिवस आहे ईश्वराजा. ईश्वराजा, तू आतापर्यंत तिला सांभाळलंस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराजा. ईश्वराजा, आतापर्यंत सांभाळलंस तसं इथून पुढे तू असंच सांभाळत राहा. ईश्वराच्या आजची भक्ती तू तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर. ही छोटीशी प्रार्थना ताना प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. हम्म. फार सुंदर प्रार्थना केली बाळांनी. शॉर्ट अँड स्ट्रेटच केली, पण फार उत्तम केली. देव बाप अधिक अनाधिक तुला सामर्थ्याने भरो, आत्म्याने भरो आणि जास्तीत जास्त चांगल्या विषयाची प्रार्थना करण्याची देव बाप तुला प्रेरणा देऊ. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना सर्व गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहेच आहे, परंतु एका गोष्टीला जसं आपण प्रभूमध्ये आलो त्याच्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वास ठेवलेल्या समयापासून ते थेट प्रभूच्या आगमनापर्यंत किंवा आम्ही या जगाला निरोप देण्यापर्यंत आम्ही एका मार्गामध्ये स्वतःला नेहमी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आमच्या सिस्टरांचा वाढदिवस आहे. वाढदिवस म्हणलं म्हणजे स्तोत्रसहिता 128 या वचनाकडं जास्तीत जास्त सर्वजण लक्ष देतात आणि त्याच वचनातून जास्तीत जास्त संदेश देण्याची प्रक्रिया हर विश्वासणारा, हर सिस्टर, हर सेवक प्रयत्न करतो. पण आज देवबाप्पाने एक असं वचन सिस्टरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला दाखवलंय आणि मी पण त्या वचनाला वाचून अतिशय प्रसन्न झालोय. माझं मन जर प्रसन्न झालंय ते वचन वाचून प्रियांनो, तर देवाचा आत्मा कशा प्रकारे काय बोलेल हे मी सांगत नाही. पण देवबाप्पाने जर ते वचन मला दाखवलंय तर त्या वचनातून देवबाप आपली इच्छा जरूर पूर्ण करेल आणि वाढदिवसाच्या अनुषंगाने काही गोष्टी या वचनातून आपल्यापर्यंत सादर करेल. प्रियांनो, देवबाप्पाच्या मनामध्ये ना एवढ्या योजना आहेत, एवढ्या इच्छा आहेत, एवढ्या आशा आहेत ना, त्या आम्ही प्रभूच्या आशा आणि इच्छा समजू शकत नाही. पण जेवढ्या आशा इच्छा देवबाप आम्हाला समजू देतो ना, ही देवबाप्पाची मर्जी आहे. म्हणून बघूया आज आमच्या सिस्टरांच्या वाढदिवसानिमित्तानं देवबाप्पाने कोणतं वचन मला दाखवलंय त्या वचनाकडे आपण येऊया. काढूया आपण तिताचं पत्र, फिलमोनाच्या अगोदर 3रा अध्याय 2रं वचन. तिताचं पत्र 3रा अध्याय 2रं वचन. कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करिता सौम्य व सर्व मनुष्यांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यास आठवण दे. शेवटच्या शब्दाकडे आपण लक्ष देऊया प्रियांनो, कारण आमच्या ताईंचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने शेवटचा जो भाग त्या वचनाचा वाचला या बाळाने, सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये नम्रतेने वागण्याचा सर्वजणच प्रयत्न करतात. कोणीही असा विश्वासणारा, असा सेवक नाही की तो नम्रतेने वागण्याच्या इच्छेमध्ये नाही. परंतु आमची नम्रता ना काही ठिकाणीच आम्ही प्रामुख्याने दाखवण्याचा कधी कधी प्रयत्न करतो. पण वचनात आलंय सर्व प्रकारे म्हटल्यावर मग तिथं कोणतीच गोष्ट मागं राहत नाही. कोणत्याच गोष्टीला मागं ठेवण्याचा प्रश्न उभा राहत नाही. सर्व प्रकारे या शब्दामध्ये इतकं मोठं कारण आहे. आम्ही नम्रतेने वागतो, नम्रता आम्ही दाखवतो, परंतु आमची नम्रता काही वेळापुरती, काही क्षणापुरती आम्ही इतरांना प्रगट करण्याच्या अनुषंगाने
प्रभूच्या सान्निध्यामध्ये कधी कधी व्यक्त करतो, परंतु देवाचा शब्द आलेला आहे की तुम्ही सर्व गोष्टीमध्ये, मग ती बोलण्याची गोष्ट असो, एखाद्याचा पाहुणचार करण्याची गोष्ट असो, किंवा प्रभूच्या सान्निध्यामध्ये बायबल वाचण्याची प्रक्रिया असो, किंवा प्रभू समोर प्रार्थना करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही असा, किंवा आम्ही आज्ञा पालनाच्या गोष्टीकडे लक्ष देणारे असो, याच्यामध्ये देवबाप सांगत आहे की सर्व प्रकारे तुम्ही नम्रतेने स्वतःला प्रभूकडे आणा. प्रियांनो, आज आमच्या ताईंच्या वाढदिवसानिमित्ताने या शब्दापेक्षा मोठा शब्द कोणता देवबाप्पाने आमच्या ताईंच्या वाढदिवसानिमित्ताने पाठवायला पाहिजे होता. प्रियांनो, नम्रतेमध्ये सन्मान आहे, नम्रतेमध्ये आशीर्वाद आहे, आणि नम्रतेमध्ये स्वर्गात जाणं पण आहे. पहा, नम्रतेला देवबाप कशा प्रकारे बोलत आहे. प्रियांनो, आम्ही नेहमी नम्रतेच्या मार्गाने चालण्यासाठी स्वतःला तयार ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला आपल्यामध्ये नम्रता जर उत्पन्न करायची असेल, किंवा नम्रतेमध्ये स्वतःला ठेवायचं असेल, तर बायबल वाचण्याशिवाय आणि बायबलच्या सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे वागण्याप्रत इतर कोणताही मार्ग राहत नाही. प्रियांनो, धन्य ते प्रियजन आहेत ज्यांना देवबाप आपल्या वाढदिवसाच्या अनुषंगाच्या वेळेस सेवकांच्या द्वारे आपला निरोप कळवतो. होतं का माहिती ताई तुम्हाला की आज मी येणार आहे, आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त देवबाप वचनातून तुम्हाला तर बोलणारच आहे, परंतु जेवढे माझे प्रार्थनेचे विश्वासणारे परिवार आहेत, सेवक आहेत, त्यांच्यापर्यंत पण हा निरोप देवबाप आत्मेने आणि खरेपणाने पाठवणार आहे. म्हणून मला देखील या गोष्टीची कल्पना नव्हती, परंतु देवबाप्पाने मला 5 वाजता दाखवलं ना प्रियांनो. जेव्हा मी माझ्या दिवाणवर विचार करत बसलो होतो, काय करावं काय नाही करावं, कुठं प्रार्थनेला जावं, कारण संध्याकाळचे 5 वाजले ना, 5 वाजल्यापासून जवळजवळ 6:30 वाजेपर्यंत माझ्या डोक्यामध्ये फक्त विचार येत राहतो की प्रभू माझ्याशी बोलतो का, प्रभू मला कुठलं ठिकाण दाखवतो का, प्रभूची योजना आज मला बाहेर प्रार्थनेला पाठवण्याची आहे का. प्रियांनो, या गोष्टीला मी माझ्या बेडवर बसल्या बसल्या विचार करत होतो. आणि आज ऑनलाईनवर एक मीटिंग होती, पण त्या मीटिंगचा कुठला मेसेज मला आला नाही. त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की त्या मीटिंगमध्ये गाण्याच्या लीडिंगसाठी मला तुम्ही नियुक्त करावं, परंतु त्या मीटिंगचा कोणता रिप्लाय मला आला नाही. आणि देवबाप्पाने 5 वाजता मला दाखवलं. मग मी ठरवलं, म्हणलं माझ्या देवबाप्पाची योजना आहे की मी त्या ठिकाणी जावं आणि देवाचं गौरव करावं. परंतु या ठिकाणी आल्यावर समीक्षा बाळाच्या मुखातून ऐकलं की आज त्यांच्या मम्मींचा वाढदिवस आहे. प्रियांनो, किती धन्य आहे आमची बहीण, आणि किती हा धन्य सेवक आहे की प्रभूच्या उपस्थितीमध्ये आज देवबाप आमच्या बहिणीला संदेशाच्या द्वारे, विचाराच्या द्वारे आशीर्वादित करत आहे. प्रियांनो, अशी वेळ, अशी घटिका फार थोड्या प्रियजनांच्या जीवनामध्ये येते की वाढदिवसाच्या वेळेस अचानकपणे सेवकाचं येणं देवबाप करतो. म्हणून प्रियांनो, नम्रतेने चालण्यासाठी आम्हाला काय गोष्टी करणं आवश्यक आहे ते आपण जरा वचनातून बघू. काही गोष्टी याचा पाठपुरावा, नम्रतेचा पाठपुरावा थोडक्यात आपण वचनातून पाहण्याचा प्रयत्न काढूया. त्यासाठी 1 थेसलोनिकराचं पत्र 5वा अध्याय 17वं वचन वाचा बरं. 1 थेसलोनिकराचं पत्र
5वा अध्याय 17वे वचन. निरंतर प्रार्थना करा आणि 16वे. सर्वदा आनंदित असा. 18वे वचन वाच बाळा. जो शब्द माझ्या मनात देव बाप्पाने टाकलाय तो. सर्व स्थितीत हा. उपकार स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. हा शब्द देव बाप्पाने माझ्या मुखात ठेवला. सर्व स्थितीमध्ये देव बाप्पाची उपकार स्तुती करा. बघा, या पण ठिकाणी देव बाप वचनातून बोलत आहे की काही वेळापुरतं किंवा काही घंट्यापुरतं देवाची स्तुती, उपकार स्तुती तुम्ही करण्यामध्ये असू नका, तर सर्व प्रकारे तुमच्या जीवनामध्ये जेव्हा पण तुम्ही देवासमोर स्वतःला आणता तेव्हा सर्व प्रकारे उपकार स्तुतीने देव बाप्पाला तुम्ही सन्मानित करा. प्रियांनो, ज्या प्रियजनांना ही संधी मिळते ना आपल्या भावी जीवनामध्ये, ते सर्वात आशीर्वादित प्रियजन आहे. कारण प्रियांनो, देव बाप्पाने जो काम करण्याचा शाप दिलेला आहे ना, तो काम करण्याचा शाप कोणीही कशाही प्रकारे काढून घेऊ शकत नाही. कारण देव बाप्पाने आपल्या योजनेने मनुष्याला दिलेलं हे शासन आहे. काम करण्याची जबाबदारी देव बाप्पाने प्रत्येक मनुष्यावर ठेवली आहे. पुरुषावर ठेवली आहे, स्त्रीवर ठेवली आहे, मुलांवर ठेवली आहे, मुलींवर ठेवली आहे. देव बाप्पाने काम करण्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त आदामालाच ठेवलंय असं नाही प्रियांनो. सर्वांना काम करण्याची त्याने आज्ञा दिलेली आहे, पण काम वेगवेगळ्या प्रकारचं आहे. काही काम असं आहे की त्याच्याद्वारे आम्हाला पैसा मिळतो, काही काम असं आहे की त्याच्याद्वारे आम्ही आमच्या घराची व्यवस्था चांगली ठेवू शकतो. निरनिराळ्या माध्यमातून हे काम करण्याची संधी देव बाप्पाने आम्हाला शापाच्या द्वारे प्रदान केली आहे. आणि हा शाप का आला? कारण देवाची योजना, देवाची इच्छा आदामाने भंग केली. देवाची सर्वात मोठी आशा आदामाकडे होती की आदाम माझ्या हाताने रचलेला आहे, घडलेला आहे, पवित्र मी त्याला सर्वांगी ठेवलेला आहे, तो अपवित्र होणार नाही. पण आदामाने परमेश्वराची ही योजना भंग केली. सैतानाने फक्त मोह दाखवण्याचं कार्य केलं, पण त्या मोहाला बळी पाडण्याच्या माध्यमात आदामाने स्वतःला उतरवलं. म्हणून देव बाप्पाची आशा भंग एदेन बागेत झाली असं वचन आम्हाला शिकवतं. पण देव बाप्पाने आपली आशा पूर्ण करायचं ठरवलेलं आहे. आणि त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी आज पृथ्वीच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी सेवकांच्या द्वारे प्रार्थना केल्या जात आहेत ना प्रियांनो, ते प्रियजन प्रभूच्या इच्छेमध्ये सम्मिलित होण्यासाठी या प्रार्थना होत आहेत. अंतिम समयाच्या प्रार्थनेला फार महत्वाची जागा आहे. काही जण अंतिम समयामध्ये प्रार्थनेला तसं प्राधान्य देत नाही. ते म्हणतात आता प्रभू येणार आहे, कोणत्याही क्षणाला प्रभूचं आगमन होणार आहे, आता आम्हाला आमच्या पद्धतीने सर्व काही करायचं आहे. प्रियांनो, कधीही आपल्या पद्धतीने काही करण्याचा प्रयत्न करू नका. देवाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मनुष्याला देव बाप्पाने घडवलं आणि त्याची इच्छा आमच्या जीवनामध्ये सर्वप्रथम आम्ही पूर्ण करणारे असावे, ही देव बाप आजही आपल्याकडून आशा आणि अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट आपण पाहूया. पहिली गोष्ट, सर्व स्थितीमध्ये देव बाप्पाची उपकार स्मरण करा किंवा उपकार स्तुती करा. दुसरी गोष्ट आपण पाहू, अनुवादाच्या पुस्तकात येऊया त्याच्यासाठी. 5वा अध्याय 32वे वचन.
देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले तेव्हापासून तुझ्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी मोठी गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती काय, हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत विचारून पहा. कितवा अध्याय काढला बाळा? 5वा अध्याय ना? हो, 5वा अध्याय 32वं वचन. यास्तव तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा मान्य करून पाळा. उजवी डावीकडे वळू नका. काय देवबाप बोलतोय? दुसरी आशा किंवा दुसरी इच्छा काय देवबापाची? कधीही आम्ही देवाच्या योजनेच्या विरोधात चालू नये. त्याला डावी उजवी हा शब्द देवबाप बोलत आहे. डावी उजवी या शब्दाचा अर्थ आहे की देवाच्या योजनेच्या व्यतिरिक्त आम्ही जर काय करण्याचा प्रयत्न केला ना, म्हणजे आम्ही देवाच्या अनुशासनातून बाहेर निघून स्वतःच्या बुद्धीच्या इच्छेने देवाच्या मर्जी विरुद्ध वागण्याची प्रक्रिया देवबाप्पाला दाखवतो. म्हणून आज्ञापाळ हा शब्द सुरुवातीला दिलाय. देव बाप्पाच्या आज्ञापाळ आणि डावी उजवीकड वळण्याचा कधी प्रयत्न आपल्या भावी जीवनामध्ये करू नको असं देवबाप आपल्याला सांगत आहे. प्रियांनो, देवाच्या डावीकड किंवा उजवीकड न वळण्याची प्रक्रिया या भूतालावर फक्त एका महान अशा देवाच्या महान सेवकाने प्रक्रिया केली, एकानेच केली प्रियांनो. आणि आजपर्यंत त्याचंच नाव आहे. त्याच्या नावाव्यतिरिक्त त्या प्रक्रियेला इतक्या खोलवर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आजपर्यंत बायबलमध्ये दुसऱ्याचं नाव मी आतापर्यंत वाचलं नाही. हा सर्वांनी देवाच्या आज्ञा पालन केले हे वचनात दिलंय, पण एका व्यक्तीच्या नावावर इतकं महान कार्य देवबाप्पाने आपल्या पवित्र वचनात दिलंय की त्या व्यक्तीची बरोबरी आजच्या समयापर्यंत कुणी केली नाही आणि भविष्यात कुणी करणार नाही हे देखील देवबाप सांगत आहे. कोण आहे तो? बघूया जरा आपण वचनातून. योबाचं पुस्तक 2रा अध्याय 3रं वचन. स्तोत्र संहितेच्या अलीकड 2रा अध्याय 3रं वचन. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक योब याचकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चिथविले तरी तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिला. आमेन. शेवटचा जो भाग आपल्या ताईंनी वाचला वचनाचा, तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिला आहे. प्रियांनो, ही प्रक्रिया योबाशिवाय या भूतलावर आतापर्यंत दुसऱ्या कोणाच्याही नावावर देव बाप्पाने ही प्रक्रिया लिहिली नाही. आम्ही पण आज्ञा पालन करतो, आम्ही पण देवाच्या भयामध्ये राहतो, आम्ही पण देवाची इच्छा पूर्ण करण्याकडेच आमचं लक्ष देण्याची आम्ही पण सतत ओढ प्रभूला दाखवतो. पण योबाची जी ओढ आणि जी कृती आहे आणि जे सत्व धरून राहिलेलं आहे ना, ते आजपर्यंत कोणाला करता आलं नाही. प्रियांनो, गळवे येणं, संपूर्ण शरीराला किड्याने कुरतडणं हे सोपं समजू नका. ही सोपी प्रक्रिया नाही. जसा योग सैतानाच्या हातामध्ये गेला ना प्रियांनो, सैतानाने सर्वात पहिलं त्याला गाळव्यांनी पूर्ण शरीर त्याचं भरवून टाकलं. आम्हाला काटा लागलं तर आम्ही काय प्रक्रिया करतो प्रियांनो? काटा जर लागला आमच्या पायाला जोराचं तर कधी कधी मनात विचार येतो, अरे मी प्रभूचा आहे, माझ्या पायाला इतकं जोराचं काटा घुमून लागला.
येतो प्रियांनो आमच्या मनामध्ये असा विचार, पण योबाच्या संपूर्ण शरीराला जसं परमेश्वर म्हणला, योब तुझ्या हातामध्ये देतो, परंतु त्याच्या अंगाला तू हात लावू नको, म्हणजे त्याला मरण तू देऊ नको. बाकी तुला योबाला काय करायचं ते कर. तो सत्वाला धरून राहणार आहे आणि माझ्या आज्ञेच्या विरोधात न जाणार आहे, हे तुला तो कृतीने दाखविल. आणि सैतान इतका कपटाचा प्राणी आहे ना प्रियांनो, इतकं कपट सैतानाच्या मनामध्ये आहे ना, की ते कपट आम्ही ओळखू शकत नाही. फक्त प्रभूच सैतानाचं कपट ओळखू शकतो. आणि जसा योग सैतानाच्या हातात पडला, त्याला गाळव्याने सर्वप्रथम सैतानाने भरून काढलं. एक ठिकाणी गळव्याचे फोड आले नाही, संपूर्ण शरीरात होते. प्रियांनो आम्हाला एक जर फोडी आले आमच्या गालावर, तर ती आम्हाला दुखते. आम्ही तिला छेडितो, तिला फोडण्याचा प्रयत्न करतो आणि आराम कसा भेटन या प्रक्रियेमध्ये आम्ही त्या फोडीपासून प्रयत्न करतो. योबाला तर संपूर्ण शरीराला गाळव्याने सैतानाने भरून टाकलं, तरी योबाने सहन केलं. योबाने माघार घेतली नाही. योबाचे मुलं नेले, योबाची संपत्ती नेली, योबाला अनाथासारखं बनवलं, तरी योबाने आपल्या मुखातून शब्द काढला नाही. शेवटी त्याच्या पत्नीला तरस आला योबाचा, आणि ती त्याच्याकडे येऊन म्हणली, काय देव देव करीत बसलास, देवाचं नाव घेणं सोडून दे आणि मरून जा. जी परिस्थिती योबाच्या पत्नीने पाहिली, त्या परिस्थितीला पाहून योबाची पत्नी देखील खिन्न झाली. योबाच्या पत्नीच्या त्या शब्दावरून दिसतं की तिला ती परिस्थिती जी योबावर आलेली होती ती मान्य नव्हती, म्हणून ती तसं बोलली योबाला. पण योब आपल्या पत्नीला नम्रतेने बोलला. जो वचन आलंय ना, सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे तुम्ही असा. योबाने त्या स्थितीमध्ये सर्वात मोठी नम्रता आपल्या पत्नीला दाखवली. काय दाखवली नम्रता? काय म्हणलं योब? देवाकडून सुखच घ्यावे का, दुःख घेऊ नये का? प्रियांनो, कोण असे शब्द काढू शकतो? कोणाच्या मुखातून असे शब्द त्या परिस्थितीमध्ये येऊ शकतात? प्रियांनो, त्या परिस्थितीमध्ये जो जातो ना, त्याच्या मुखातून जर ते शब्द निघले ना, तर तो देवासाठी गोल्डन देवाचा विश्वासणारा ठरतो. आणि योब एवढं बोलून शांत राहिला आणि जे दुःख त्याच्यावर आलं होतं त्या दुःखाला सामोरं जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जेव्हा सैतानाने पाहिलं ना, अरे त्याला एवढं मोठं मी हे केलं तरी हा अजूनही देवाचंच नाव धरू नये, देवाचाच सन्मान त्याच्या मुखात आहे, तेव्हा त्याने सैतानाने आणखी एक प्रक्रिया योबावर केली. काय केली? वचनातून बघूया. योबाचं पुस्तक 30वा अध्याय 16-17 दोन वचन वाचा. 30वा अध्याय 16-17. माझ्या जीवाचे आता पाणी पाणी झाले आहे, दुःखाच्या दिवसांनी मला पछाडले आहे. रात्रीच्या समयी माझी हाडे पिचून गळतात, मला कुरतडणाऱ्या वेदना थांबवत नाहीत. आमेन. बघा प्रियांनो, रात्रीच्या वेळेला कोणताही व्यक्ती असो, त्याला काही लागलेलं असलं ना प्रियांनो, असं जुने विचाराचे लोक म्हणतात की रात्रीच्या वेळेला दुःख खेळायला निघतं, जखम खेळायला निघती. आणि वचनात पण सांगितलंय की रात्रीच्या समयाला कुरतडणाऱ्याच्या वेदना थांबत नाही. प्रियांनो, योबाच्या संपूर्ण शरीराला रात्रीच्या वेळेला किडे कुरतडीत होते.
एक ठिकाणचा किडा कुरतडीत नव्हता प्रियांनो. आम्हाला जर जखम झाली आणि एका ठिकाणी जर किडा लागला तर त्या एक किड्याच्या कुरतडणीने आम्हाला रात्रभर झोप येत नाही आणि इतक्या असह्य वेदना त्या ठिकाणी आम्हाला जाणवतात ना प्रियांनो, त्याची कल्पना करता येणं शक्य नाही. पण इथं योबाविषयी सांगण्यात येतंय की रात्रभर त्याला कुरतडणाऱ्याच्या वेदना थांबत नाही, म्हणजे त्याच्या संपूर्ण शरीराला रात्रभर किडे कुरतडीत होते. आणा डोळ्यासमोर चित्र प्रियांनो, संपूर्ण शरीराला रात्रभर किडे कुरतडीत आहे. योबाला किती वेदना जाणवल्या असतील, किती वेदनाचा त्याने सामना केला असेल. प्रियांनो, जो देवाच्या समक्षतेमध्ये राहतो ना, तो देवाच्या कृपेमध्ये असतो आणि ज्याच्यावर देव बाप्पाची कृपा असते ना, ती कृपा त्याला सांभाळायला समर्थ असते. बघा, या कृपेचा शब्द देव बाप्पांनी दिलाय. आपण वचनातून या कृपेचा पुरावा आणखी एक बघूया. दुसरे करंथीकराचं पत्र 12वा अध्याय 9वं वचन बघा बरं. दुसरे करंथीकराचं पत्र 12वा अध्याय 9वं वचन. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळवी. बघा प्रियांनो, रात्रभर योबाच्या शरीराला किडे कुरतडीत होते, पण देव बाप्पाची कृपा योबा बरोबर होती. आणि ती कृपा काय बोलत आहे या वचनातून, की कृपा अशक्तपणामध्ये मनुष्याला सामर्थ्य प्रदान करते. योबामध्ये जी देवाची कृपा होती ना प्रियांनो, ती कृपा योबाला सर्व प्रकारचा त्रास सहन करण्याची शक्ती पुरवित होती. सोपं नाही प्रियांनो, हे फार सोपं तुम्ही ऐकत आहात. अतिशय तुम्ही एका सेकंदात वाक्य ऐकत आहात, पण जेव्हा हे वाक्य, ही कृती अंमलात येते ना प्रियांनो, तेव्हा त्या गोष्टीचं महत्व समजतं. योबा बरोबर देवाची कृपा होती आणि ती कृपा त्याला सामर्थ्य प्रदान करत होती. आणि त्या कृपेला देव बाप्पाचा आत्मा म्हणत आहे, अशक्तपणामध्ये ती मनुष्याला सर्व प्रकारचं दुःख सहन करण्यासाठी सहाय्यता प्रदान करते. प्रियांनो, योबाला वारेवर देव बाप्पाने सोडलं नव्हतं बरं का. जरी योबाला सैतानाच्या हातामध्ये दिलं होतं ना परमेश्वराने, पण परमेश्वराने योबाला वारेवर सोडलं नव्हतं. परमेश्वराने योबाची संगती सोडली नव्हती. सैतानाच्या कितीतरी पलीकडच्या सामर्थ्याने योबा बरोबर प्रभूचा आत्मा त्याच्या बरोबर होता. जरी सैतान त्याला त्रास देत होता, पण सैतानाच्या त्रासाला सहन करण्याची कृपा देवाचा आत्मा योबाला पुरवित होता. आणि त्या वचनात आता वाचले या बाळाने, दुसरे करंथी 12:9 मध्ये, की अशक्तपणामध्ये देव बाप्पाची कृपा आम्हाला सामर्थ्य प्रदान करते. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची कृपा येईल का? आम्ही अशा कृपेमध्ये जाऊ का? प्रियांनो, ही कृपा त्यांना प्रदान होते जे या कृपेला प्राप्त करण्यासाठी दुःखामध्ये उतरतात. या कृपेला प्राप्त करण्यासाठी दुःखाचा सामना करावा लागतो. फार खालच्या पातळीपर्यंत दुःखामध्ये उतरावं लागतं. इतक्या खालच्या पातळीला उतरावं लागतं दुःखामध्ये, की लोक आपले तोंडावर निंदा करायला सुरुवात करतात. राजा होता, भिकाऱ्याच्या अवस्थेत आला,
त्याचे 3 मित्र होते. ते 3 मित्र त्याला दोष द्यायला लागले. काय म्हणायला लागले ते 3 मित्र, तू काहीतरी देवाचं वाईट केलंस, काहीतरी तुझ्या नावावर पापाची रास आहे, म्हणून तुझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचं दुःख आलंय. फार निंदिलं प्रियांनो. योबाच्या पुस्तकामध्ये 10वा अध्याय, 11वा अध्याय, 15वा अध्याय जर आम्ही ध्यान देऊन वाचलं ना प्रियांनो, तर योबाच्या मित्रांनी योबाला किती किती गलिच्छ शब्दांनी दुखवलं ना, त्या अध्यायांमध्ये वाचायला मिळतं प्रियांनो. पण योबाने निमूटपणे ऐकून घेतलं प्रियांनो. ज्याच्यामध्ये सहनशीलता असते ना, तो ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये सदैव स्वतःला ठेवतो आणि आपली प्रतिक्रिया तो देव बाप्पाला सांगणारा असतो. प्रभू, माझ्या जीवनात काय आलंय आणि मी कोणत्या गोष्टीचा सामना करत आहे. योबाने देखील आपल्या भावी जीवनामध्ये प्रभू परमेश्वराबरोबर बोलणं केलं. त्या अध्यायामध्ये दिलंय 38वा अध्याय, 39वा अध्याय आणि 40व्या अध्यायामध्ये योबाने परमेश्वराबरोबर बोलणं केलं. त्या अध्यायामध्ये बघा काय काय बोलणं योबाने केलं प्रभू परमेश्वराबरोबर. पण जे बोलणं योबाने परमेश्वराबरोबर केलं ना प्रियांनो, ते बोलणं योग्यतेचं केलं. अयोग्यतेचं काही बोललं नाही योब. म्हणून प्रभू परमेश्वराने पण त्याच्या मनात जे विचार आले होते त्याचं उत्तर प्रभू परमेश्वराने त्याच अध्यायामध्ये योबाला पण दिलं. आणि मग जेव्हा 42व्या अध्यायामध्ये आम्ही येतो, त्यावेळेस देव बाप्पाने योबावर कृपेचा वर्षाव करण्याचं ठरवलं. पण योबावर कृपेचा वर्षाव होण्याची प्रक्रिया केव्हा सुरू झाली ते आपण वचनातून बघूया. योबाचं पुस्तक 42वा अध्याय 10वं वचन. 42वा अध्याय 10वं वचन. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. आणि 9वा वरचं एक. हे ऐकून अलिफज, तेमामी, बिल्हद, शुही व सोफर नामाथी यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि परमेश्वराने योबावर अनुग्रह केला. प्रियांनो, इतकी योबाची निंदा या 3 जणांनी केली आणि त्या 3 जणांच्या केलेल्या पापाचा भरणा नष्ट होण्यासाठी योबाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आजच्या समयामध्ये आमची जर कुणी निंदा केली, आम्हाला त्या व्यक्तीचं तोंड पाहणंच आवडत नाही, तर त्या व्यक्तीबरोबर बोलणं तर फार लांबचा प्रश्न आमच्यासाठी उभा राहतो. पण योबाच्या पुस्तकामध्ये योब बोलत आहे की त्याने ज्या मित्रांनी खालच्या पातळीच्या शब्दांनी योबाला तुच्छ लेखलं, त्यांच्या सुटकेसाठी, त्यांच्या त्या पापातून त्यांना क्षमा मिळण्यासाठी प्रार्थना केली. काय धन्यता आहे योबाची प्रियांनो, की ज्याने त्याला छळलं त्यांच्यासाठी योबाने प्रार्थना केली. म्हणून येशू ख्रिस्त रोमकराच्या 12व्या अध्यायामध्ये बोललेला आहे, तुमचा छळ करणाऱ्यांसाठी तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या, त्यांना शाप देऊ नका. योबाने ती प्रक्रिया जुन्या करारात पूर्ण केली. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने नवीन करारात हा शब्द आणला, परंतु जुन्या करारामध्येच योबाने या शब्दाची पूर्तता केली. गलिच्छ शब्दाने योबाला निंदिणाऱ्यांसाठी
योबाने आत्म्याने आणि खरेपणाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि जेव्हा देवाने पाहिलं की अरे माझ्या दासाने पूर्ण आत्म्याने पूर्ण खरेपणाने या 3 मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा देव बाप्पाने कृपेचा वर्षाव त्याच्यावर सुरू केला. त्याची गेलेली मालमत्ता दुपटीने द्यायला त्याला सुरुवात केली. जरा आणखी खालचे वचन वाच बाळ, त्याच अध्यायाचे 11, 12, 13. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी यांनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याचकडे आले आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले. आणि परमेश्वराने त्याचवर जी विपत्ती आणली होती ती विषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले. प्रत्येकाने त्याला एक कसिता व सोन्याची एक अंगठी दिली. परमेश्वराने योबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुख संपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलांच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. एका कन्येचे नाव यमिमा, दुसरीचे नाव कसिया व तिसरीचे करेन हपूक अशी त्याने नावे त्यांची ठेविली. योबाच्या कन्या इतक्या सुंदर स्त्रिया सगळ्या देशात नव्हत्या. त्यांच्या बापाने त्यास त्यांच्या भावाप्रमाणेच वतन वाटून दिले. त्यानंतर योब 140 वर्षे जगला आणि त्याने 4 पिढ्यांपर्यंत आपले पुत्र पौत्र पाहिले. नंतर योब वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मरण पावला. आमीन. प्रियांनो, शेवटच्या वाचनाला आपण थोडंसं बघूया. बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील ऐकल्यानंतर. वचन काय आता वाचलं आमच्या ताईंनी, की योबाचं जे वय होतं ना, जे वय, ज्या वयामध्ये त्यांनी दुःख सहन करण्याची प्रक्रिया केली, त्या वयाला सोडून देव बाप्पाने त्याचं आयुष्य 140 वर्ष त्याचं आयुष्य वाढवलं. म्हणजे ज्या वयामध्ये त्यांनी दुःख भोगलं ना, ते वय देव बाप्पाने या वयामध्ये गिनती केलेलं नाही. आणि मग सांगण्यात आलंय योबाने कितव्या पिढीपर्यंत आपले प्रियजन आपल्या नेत्राने पाहिले. काय आशीर्वाद आहे प्रियनो परमेश्वराचा. 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत त्याने आपले पुत्र पौत्र पाहिले. प्रियांनो, देवाच्या नजरेमध्ये योबासारखा धन्य आणि योबासारखा सहनशील अख्ख्या बायबलमध्ये कुणी नाही. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये पण सांगण्यात आलंय की योबासारखा धीर आमच्यामध्ये असला पाहिजे. आमच्या धीराची कसोटी केव्हा होते माहिती का? जेव्हा आमच्यावर दुःख येतं ना, तेव्हा आमच्या धीराची कसोटी आम्हाला कळते की आमचा धीर किती मजबूत आहे का कमजोर आहे का मध्यम आहे. प्रियांनो, जो दुःखामध्ये सहनशील राहतो ना, नम्र राहण्याचा प्रयत्न करतो ना, आजच्या समयामध्ये ही प्रक्रिया कशा प्रकारे परिवारामध्ये किंवा विश्वासणाऱ्यांमध्ये येत आहे माहिती का? काही जणांना जगातल्या कोणत्याही आनंदाच्या गोष्टीमध्ये प्रभू काही जणांना जाऊ देत नाही. काही जणांना प्रत्येक वेळेला तरसण्याची मनातल्या मनात घोटमळत असल्याची प्रक्रिया काही जणांवर येत आहे. काही परिवार आजच्या समयाला प्रभूच्या नावामध्ये दुःख भोगत आहेत. या पृथ्वीच्या पाठीवर जिथं जिथं जे परिवार प्रभूच्या नावाने दुःख भोगत आहेत ना, ते योबाच्या किंचितच्या मार्गावर चालण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. पण काही परिवारांनी दुःख आल्यावर प्रभूला सोडून दिलंय. मी माझ्या नेत्राने पाहिलंय प्रियांनो, ज्या परिवारांना मी आजच्या समयाला पाहतोय ना, ज्यांनी मला प्रभूविषयी सांगितलं ना, जेव्हा मी प्रभूमध्ये नव्हतो तेव्हा म्हणायचे येशू ख्रिस्त इतका चांगला देव आहे, तो सर्व प्रकारचा आनंद देतो, सुख देतो, समाधान देतो. त्यावेळेला जेव्हा मी त्यांच्या मुखातून ऐकत होतो ना, ख्रिस्ती लोकांच्या मुखातून हे शब्द, तेव्हा मला ते शब्द कळले नाही. मी त्या शब्दाकडे लक्ष दिलं नाही.
पण जेव्हा माझ्या जीवनामध्ये असं भयानक संकट आलं त्यावेळेस मला येशू ख्रिस्ताचीच आठवण आली आणि मी येशू ख्रिस्तालाच आवाज मारला माझ्या त्या दुःखामध्ये. पण त्या दुःखामध्ये येशू ख्रिस्ताने मला मरणाच्या आधी पाठवलं नाही, तर मला मरणातून जीवनात आणलं प्रियांनो. म्हणून मी आजपर्यंत प्रभूच्या नावामध्ये आहे. किती माझ्या जीवनात दुःख आलेत आणि गेलेत हे मी कधी ध्यानात ठेवले नाही, पण आजच्या समयापर्यंत प्रियांनो दुःखाच्या वाटेवरच या दासाची वाटचाल चाललेली आहे. प्रियांनो, दुःखाला सहन करण्याची सहनशीलता देवच विश्वासणाऱ्यांना सेवकाला प्रदान करतो. देव बाप ज्यांना तपासण्याची त्याची इच्छा असते ना, त्याला तो तपासल्याशिवाय राहत नाही. प्रभू परमेश्वराने येशू ख्रिस्ताला सुद्धा तपासलं. जो एकुलता एक पुत्र होता, प्रिय पुत्र होता परमेश्वराचा, त्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताला पण तपासलं. कसं तपासलं? शेवटचं वचन बघूया आपण आता. हे इब्रिकराचं पत्र 2 अध्याय 18वं वचन. दुसरा अध्याय 18वं वचन. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ आहे. आमेन. येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली. येशू ख्रिस्ताने पण दुःख सहन केलं आणि वचन सांगत आहे की ज्यांच्यावर हे दुःख येत आहे त्यांना तो सहाय्य करायला समर्थ आहे. प्रियांनो, आमच्यावर ज्या परीक्षा येतात, दुःख येतात ना, त्याचं एक लिमिटेशन आहे, एक हद्द आहे. त्या हद्दीच्या बाहेर आमची परीक्षा होत नाही बरं का. देव बाप त्या हद्दीच्या बाहेर आमची परीक्षा घेत पण नाही आणि देव बाप्पाच्या मनामध्ये त्या हद्दीच्या पुढं परीक्षा घेण्याची इच्छा पण देव बाप ठेवीत नाही. एक हद्द आहे आमची परीक्षेची, पण आम्ही त्या हद्दीपर्यंत नेटाने प्रभूच्या नावाने जाणं गरजेचं आहे. बर्दाश्त होत नाही बरं का प्रियांनो. परीक्षेच्या समयामध्ये काही जणांना हे बर्दाश्त होत नाही. जे रागीट असतात ना प्रियांनो, रागीट व्यक्तीला परीक्षा सहन करता येत नाही. रागीट व्यक्ती डिसिजन घेऊन मोकळा होतो. मग त्याचा रागीटपणानं तो वेगवेगळ्या माध्यमातून दाखवतो. रागीट व्यक्तीला बायबल वाचणं पसंत नसतं. रागीट व्यक्तीला सतत आपल्या घरामध्ये प्रार्थना होणं पण मान्य नसतं. रागीट व्यक्तीला देवाच्या अनुशासनामध्ये चालण्याचा कंटाळा असतो आणि रागीट व्यक्ती कधीही प्रार्थना करण्याच्या माध्यमामध्ये प्रभूला दिसत नाही. हे प्रामुख्याने रागीट व्यक्तीचे गुणधर्म आहेत. आणि या रागीट व्यक्तीची जर परीक्षा झाली ना, तर रागीट व्यक्ती प्रभूला सोडण्याच्या प्रक्रियेत पासून पण स्वतःला आवरण्यापासून तो दूर राहतो. प्रियांनो, जीवनामध्ये राग येणं मनुष्याला मान्य आहे, पण इतका राग आमच्या जीवनामध्ये आम्ही देवासमोर आणू नये की त्या रागाला पाहून देवाला आमच्याकडे पाहून अनुताप होईल. राग तेवढाच येऊ द्या प्रियांनो, जेवढा येणं गरजेचं आहे. म्हणून इफिसकराच्या 4 अध्यायाच्या 26-27 वचनात सांगितलंय, तुम्ही रागवा पण आपला सूर्य मावळू देऊ नका आणि सैतानाला वाव देऊ नका. प्रियांनो, आम्हाला रागवायचा अधिकार देवाने पण दिलाय, पण तेवढाच अधिकार दिलाय जेवढा देव बाप्पाने मान्य केलाय. त्याच्या पुढचा राग देव बाप मान्य करीत नाही. त्याच्या पुढचा राग जर आम्ही दाखवण्याची प्रक्रिया केली ना प्रियांनो,
त्यावेळेस देव बाप आमच्यापासून वेगळा होतो आणि म्हणतो कर तुला जे करायचं ते कर. हद्दीपर्यंतचा राग असला ना देवबाप सहन करण्याच्या प्रक्रियेमध्ये असतो, पण हद्दीच्या पलीकडे आमचा राग जर आम्ही व्यक्त केला ना त्यावेळेस देवबाप आमच्या बरोबर राहत नाही. देवबाप म्हणतो कर तुला काय करायचं ते. आणि मग रागाच्या भरात मनुष्य काय करून जातो ना ते मनुष्याला पण कळत नाही. म्हणून प्रियांनो, आज आमच्या ताईंच्या वाढदिवसा निमित्ताने काही गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी, काही निगेटिव्ह गोष्टी आमच्या जीवनात कोणत्या घ्यायच्या कोणत्या सोडायच्या ह्या वचनातून देव बाप्पांनी दाखवले आहे. म्हणून वचन सांगतं सर्व प्रकारे नम्रतेने वागण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतःला ठेवा. किती जणांना म्हणता येईल की आजचं जे वचन आलेलं आहे या वचनाप्रमाणे मी आजच्या दिवसापासून सर्व प्रकारे नम्रतेने वागण्याच्या प्रक्रियेमध्ये मी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करील. प्रियांनो, आज आमच्या बहिणीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रभूच्या मनामध्ये ज्या योजना होत्या, ज्या इच्छा होत्या, जे विचार होते आणि जे वचन तुम्हाला देव बाप्पांनी दाखवले, या सर्व गोष्टीतून देव बाप्पाला सर्वांना एकच सांगायचं आहे, माझ्या भयामध्ये राहा, माझ्या सांगण्याप्रमाणे चला आणि माझ्या इच्छेने आशीर्वादित व्हा. किती जणांना या प्रक्रिया देव बाप्पाच्या मान्य होतील ना, हे बोलण्यातून नाही बरं का. ही प्रक्रिया बोलण्यातून नाही, ही प्रक्रिया कृतीने देव बाप्पाला सादर करण्याचा प्रयत्न करा. प्रियांनो, प्रत्येक वेळेला वाढदिवसाच्या वेळेला स्तोत्रसहिता 128च अध्यायाचं वाचन करून त्यावरच बोललं जातं वचनातून. पण आज आमच्या बहिणीच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं देवबाप तिथच्या पत्रामधून नम्रतेच्या वाटेने कोण चाललाय, कोण चालत आहे आणि कोणाची नम्रता देव बाप्पाला मान्य झाली हे वचनाच्या पुराव्याने विचाराच्या माध्यमातून देव बाप्पाने आज आपल्याला कळवलंय. म्हणून प्रियांनो, देवाने जे पण आपल्याला कळवलं आहे त्या सर्व गोष्टीचा आपण आदर सन्मान करूया आणि देवाची योजना माझ्या जीवनात मी सतत पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये मी सदैव राहीन. या गोष्टीकडे आजपासून आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करूया प्रियांनो. आपण काही सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. आजची शेवटची प्रार्थना पण मीच करणार आहे प्रियांनो, कारण आजचा दिवस या परिवारासाठी अतिशय विशेष असा दिवस आहे आणि या विशेष दिवसामध्ये जर सेवकाने प्रार्थना केली नाही तर देव बाप्पाला ते आवडणार नाही. म्हणून आजची शेवटची प्रार्थना मीच करणार आहे. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान स्तुती तुला देतो माझ्या बापा. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, आज पाटोळे परिवारासाठी अतिशय विशेष आणि विशेष असा दिवस आहे माझ्या बापा. आज या परिवारामध्ये
आमच्या बहिणीचा वाढदिवस आहे माझ्या बापा. आजच्या दिवशी आमच्या बहिणीने या जगामध्ये जन्म घेतलेला आहे. स्वर्गीय बापा, धन्य ते जन आहेत ज्यांचा वाढदिवस प्रभूच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो. स्वर्गीय बापा, अतिशय धन्य हा परिवार होत आहे माझ्या बापा तुझ्या नावाने. बाप्पा, मला आजचा माझ्या या ठिकाणी प्रार्थनेला येण्याचा दिवस नाही आहे माझ्या बापा, परंतु आज मला तू विशेषरित्या दाखवलं आणि तू दाखवल्यावर मी आल्याशिवाय राहत नाही माझ्या बापा. मला माहिती नव्हतं माझ्या बापा की आज आमच्या बहिणीचा वाढदिवस आहे. स्वर्गीय बापा, तू जे पण दाखवतो ना त्याला समजण्यासाठी सेवकाजवळ तसं मन असलं पाहिजे. सेवक फक्त ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये असला पाहिजे. स्वर्गीय बापा, आज आमच्या बहिणीचा कितव्या वर्षात आमच्या बहिणीने पदार्पण केलेलं आहे मला माहिती नाही माझ्या बापा, परंतु आमच्या बहिणीसाठी मी विशेष आणि विशेष प्रार्थना करतो. स्वर्गीय बापा, आजपर्यंत आमच्या बहिणीला तू आपल्या नावामध्ये राखलंय, सांभाळलंय. हर परिस्थितीमध्ये आमच्या बहिणीचा तू एबेनेझर झालेला आहे माझ्या बापा. यासाठी मी तुला धन्यवाद देतो माझ्या बापा. आजच्या दिवसानंतर स्वर्गीय बापा, आमच्या बहिणीच्या मनामध्ये ज्या पण इच्छा असतील, ज्या पण योजना असतील, जे काय आमच्या बहिणीने ठरवलेलं आहे आपल्या जीवनामध्ये माझ्या बापा, जरी ते मला माहिती नाही, परंतु स्वर्गीय बापा ते तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आमच्या बहिणीची हर एक इच्छा माझ्या बापा तू पूर्ण कर. ही सेवक आणि दास या नात्याने मी तुला विनंती करतो माझ्या बापा. आणि हा संपूर्ण परिवार तुझ्या पवित्र हातामध्ये सदैव तू ठेव माझ्या बापा. या परिवाराबरोबर तू आहे, यांच्या हर एक इच्छाला मान्यता देणारा तू आहे. यांची हर परिस्थिती माझ्या बापा तू आपल्या नियंत्रणामध्ये ठेवून आहे. याचा अनुभव या परिवारातील सर्व प्रियजनांना तू येऊ दे अशी मी तुला प्रार्थना करतो. हे घर, ही जागा सदैव आशीर्वादाने आशीर्वादित अशी राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना सदैव तू आशीर्वादाने भरत राहा माझ्या बापा. या परिवारातले सर्व प्रियजन सर्वदा तुझ्या कृपेमध्ये तू ठेव माझ्या बापा. सैतानाची वाईट दृष्टी कोणत्याही प्रियजनांवर पडू देऊ नको अशी मी तुला विनंती करतो. विशेष करून आमच्या आईंसाठी प्रार्थना करतो माझ्या बापा. या उतर वयामध्ये आमच्या आईंना तू विशेष सहाय्यता कर, मदत कर माझ्या बापा. कोणत्याही त्रासाचा सामना आमच्या आईंना करू देऊ नको माझ्या बापा. हर त्रासामधून आमच्या आईंची तू सुटका कर अशी मी तुला विनंती करतो. या उभयतांसाठी प्रार्थना करतो. स्वर्गीय बापा, या उभयतांना ज्ञान बुद्धी चातुर्याने तू भर माझ्या बापा. आणि शारीरिक जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये कशा प्रकारे चालायचं, कशा प्रकारे वाढायचं आणि कशा प्रकारे एकमेकांचं समाधान करायचं, सर्व प्रकारची कृपा या उभयतांना तू पुरव. ज्या सुंदरशा मुली त्यांना तू दिल्या आहेत माझ्या बापा, त्या मुलींसाठी पण मी प्रार्थना करतो. प्रत्येक मुलीला आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी सहाय्यता कर माझ्या बापा. आत्म्याने प्रत्येक मुलीला तू भरत राहा माझ्या बापा. आणि ज्ञान बुद्धी चातुर्य आणि शहाणपणाने दिवसेंदिवस त्यांच्या जीवनामध्ये तू वाढ करीत राहा माझ्या बापा. शालेय शिक्षणामध्ये त्यांना विशेष करून ज्ञान बुद्धी दे माझ्या बापा. आणि जे परिश्रम त्या घेत आहेत, शारीरिक आणि आत्मिक दोन्हीही जीवनामध्ये, या मुलींना तू आशीर्वादाने आशीर्वादित कर अशी मी तुला प्रार्थना करतो. स्वर्गीय बापा, मी माझ्यासाठी काहीच मागितलं नाही, कारण मी माझ्यासाठी मागण्यासाठी या ठिकाणी आलेलोच नाही माझ्या बापा. मी दुसऱ्यांच्या मध्यस्थीसाठी या ठिकाणी आलेलो आहे. स्वर्गीय बापा, या परिवारासाठी विशेष करून मोठ्या आग्रहाने मी तुझ्यासमोर ज्या विनंत्या सादर केल्यात त्या तू मान्य कर. पुन्हा एकदा स्वर्गीय बापा, आमच्या बहिणीचा वाढदिवस आशीर्वादाने आशीर्वादित कर
आमच्या बहिणीचं भावी आयुष्य ख्रिस्त येशूमध्ये सदैव आशीर्वादाने भरलेलं असं तू ठेव, अशी मी तुला विनंती करतो. आपल्या दासाचा तू शब्द ऐकत आहे, यासाठी मी तुला धन्यवाद देतो. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता अर्णारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. आमेन. हे आमच्या